नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र आकाश तागड स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवरती आकाश तागड व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपलं नवीन यूट्यूब चॅनल आहे, आपल्याला फक्त 1 महिना झालेला आहे. आणि आजचा आपला जो व्लॉग होत आहे ना मित्रांनो, तर आजचा व्लॉग होणार आहे आपला अमरावतीमध्ये, कारण की आज आपल्याला बुकिंग मिळालेली आहे अमरावतीची. आणि मित्रांनो, इमर्जन्सी होते, एकदम इमर्जन्सी असल्यामुळे आपल्याला स्टार्टिंगला व्लॉग चालू करता आला नाही तिथून निघता वेळेस. त्याच्यामुळे आपण पोचलो आहे अमरावतीमध्ये. अमरावती पोचल्यानंतर आपण व्लॉगला स्टार्टिंग करतो. तर बघा, आपण कस्टमरला सोडलेलं आहे त्या बिल्डिंगमध्ये. आता बिल्डिंग तुम्हाला कशी दाखवू, ती स्कूटी वगैरे आहे ना, इथं सोडलेलं आहे बघा कस्टमरला. आणि आपण गाडी लावलेली आहे साईडला, दाखवतो तुम्हाला. इथं लावली आपण गाडी, हे बघा. आणि आता आपण बसतो आहे गाडीमध्ये. आणि मित्रांनो, आजची जी बुकिंग आहे ना, तर तुम्ही मागचा व्लॉग बघितला असेल, आपण शेगावला गेलेलो होतो. 3-4 लेडीज म्हणजे मुली होत्या आपल्या गाडीमध्ये आणि 3-4 मुलं होते. त्यांच्याच घरची आपल्याला बुकिंग आलेली आहे मित्रांनो, अमरावती. तर आता आपण तर अमरावती पोहोचलेलो आहे. तर बघू किती वेळ लागते किती नाही. आणि मित्रांनो, आज ॲव्हरेज बघा आपल्या गाडीने, दाखवतो आहे तुम्हाला. हो जा शिमशिम शुरू हो जा, रुको देखा. बघा मित्रांनो, 20.7 21चा ॲव्हरेज होता मित्रांनो. पण आपण 1 मिनिट मित्रांनो टॉर्च चालू करतो. 21चा ॲव्हरेज काढला मित्रांनो गाडीने. पण कसं आहे ना, आपण सिटीमध्ये आल्यामुळे 3 पॉईंटने घसरलेला आहे. तर आज आपल्या गाडीने दिलेलं आहे 21चा ॲव्हरेज. तर चला बघूया किती वेळ लागतो किती नाही. एकदा पाणी वगैरे सांगतो, कारण की आपल्या गाडीमध्ये पाणी पण नाही सध्या, तर पाणी नाही. आणि इथे एखादं दुकान पण नाही दिसायला. आपण पाणी सांगितलं, पाणी तर आलं भाई एका ग्लासमध्ये. आता बघू, त्याला एक बॉटल भरून देऊ आपण, म्हणजे की रिकामी बॉटल देऊ. दादू एक काम कर, ही बॉटल आण तू भरून, कारण याच्यामध्येच होणार आपलं. थांबा, हे घेऊन जाय ना. ती बॉटल भरून आण, म्हणजे तुला नेहमी नेहमी यायचं काम नाही. तर आपण बॉटल दिलेली आहे, कारण की 1 ग्लास पाणी आणलं होतं मित्रांनो. आता बिचारा छोटासा आहे ना, काय करणार तो. बॉटल नसेल पुन्हा एखादी घरी म्हटलं की बॉटल नाही राहत मित्रांनो. घरी कसं ग्लास वगैरे राहतात, आणि फ्रीजमधलं पाणी घेतं नाही, काय बॉटल यूज कोणी करत नाही. तर सांगितलेलं आपण बॉटल वगैरे तर दिलेली आहे. आणतो आता तो भरून. आपण तर आलो मित्रांनो आता जयस्वाल लॉन्स. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, एमर्जन्सी यायचं काम पडलं आपल्याला. तर एमर्जन्सी मित्रांनो असं होतं की आजचे जे आपले कस्टमर येतं रेग्युलरवाले येतं, तर त्यांच्या सिस्टरच्या मुलाचा आहे वाढदिवस. तर बघा, या ठिकाणी आहे वाढदिवस, पोस्टर वगैरे लावलेले. जयस्वाल लॉन म्हणून आहे अमरावतीमध्ये. आणि इथे लावलेली आहे बघा आपली गाडी. आपली गाडी कसं आहे, साईडनं लावलेली आपली गाडी बरं वाटते, कारण कोणा धक्का वगैरे लागले तेच मग विनाकारणची अडचण. त्याच्यापेक्षा आपली एका साईडला लावून दिली, टेन्शन नाही. बघू. फायनली बड्डे तर झाला कंप्लीट, आणि आपल्याला निघायचं आहे आता गावी. तर एकदा गाडी लावूया, बसूया त्यांना, आणि निघूया आपल्या गावाकडे. बघा, इथे होता बड्डे. आता एक वेळेस गाडी लावूया मित्रांनो. गाडी तर लावली मित्रांनो. बघा, आता थोडं सामान इथे टाकून घेऊ गाडीमध्ये, गिफ्ट वगैरे. झाला कर बड्डे? ते त्याच्यावरतीच ठेव ना, त्याच्यावरतीच ठेव. ये बॉक्स में स्कूटी पे लेके जा रहा है। हाँ, स्कूटी पे लेके जा रहा है। ये कहाँ लेके जाना फिर? ये है कैन दो, ये है रखो। ठीक है. लाओ. ये वहाँ पे वो घर पे उतार देंगे। हाँ, तो मैं तो वही बोल रहा था ना तेरे को, नहीं बिठता स्कूटी पे. भैया अभी कितनी जल्दी गाड़ी सीख लिया उसने। हाँ, कितनी जल्दी गाड़ी सीख लिया इसने हाँ, वो क्या है
कौन सी क्लास में हो? मैं तो 5वीं में ही सीख गया था फिर। 8वीं क्लास में तो मैं 4 व्हीलर सीख गया था। करके ते हाँ? आती तुमको हा. तर मित्रांनो आपण तर निघालो आता गावाकडे बघा. आणि टाइम बघा एकदा, दोनों भी मोबाइल है मेरे पास 11:11 भाई. एक ही हाथ से गाड़ी भी चलाना पड़ता है, गियर भी चलाना पड़ता है और ब्लॉक भी लगाना पड़ता है भाई. सब करना पड़ता है एक ही हाथ से. तो चलो निकलते फिर अपन रास्ते में बना. वरून घरी तर आपल्याला रस्त्यात बघा काय दिसलंय. हे बघा, एक अजून समोर दाखवतो बघा. आणि हे जे आहे ना मित्रांनो, एक मिनिट हा, मी फ्लॅश वाढवतोय थोडासा. आता फुल झाला. एक, हे बघा, एक, हे दोन, आणि समोर एक मित्रांनो आहे. मला एक समजत नाही मित्रांनो, एवढ्या रात्रीच्या गाडी चालवता, मग थोडीशी तर ध्यानावर चालवायची ना तुम्ही. हे ट्रक बघा एकदा. मला तर नाही वाटत मित्रांनो की याच्यामध्ये कोणी वाचलं असेल. कारण की तुम्ही जर ट्रक बघसाल ना, बघा किती आतमध्ये गेलेलं आहे. हे बघा, हा राहिला 46 आणि इथून बघा किती आतमध्ये गेलेलं आहे. बाप रे बाप. हे बघा पूर्ण डॅमेज आहे मित्रांनो, पूर्ण टोटली डॅमेज आहे. हे बघा, कब हुआ भैया ये कल कल कितने बजे? 11:30 किसी को कुछ हुआ क्या? ड्राइवर का डेथ हो गया भैया। डेट हो गई? और किन्नर क्लीनर नहीं था। अकेला था क्या? भाई बहुत बुरी खबर है, ड्राइवर तो नहीं बच पाया. और एक अच्छी भी बात है भाई कि क्लीनर नहीं था भैया गाड़ी के साथ में, और ड्राइवर नहीं भाई बच पाया. जगह भी गया, क्योंकि भाई एक्सीडेंट ही ऐसा है. आप एक्सीडेंट तो देखा ही होगा. ये देखो भाई, ये ट्रक तो डायरेक्ट पलटी भाई, डायरेक्ट. ये देखो. म्हणजे मित्रांनो, मला फक्त एवढं सांगायचं आहे, जर तुम्ही जर गाडी चालवत असाल ना, तर प्लीज थोडीशी स्वतःच्या जीवाकडे बघून चालवा. कारण की ना, स्वतःच्या जीवापेक्षा ना काहीच इम्पॉर्टंट नाही, काहीच. आपली गाडी लावलेली आहे आपण समोर, तेच दाखवण्यासाठी मित्रांनो तो आपण तर आलो मालेगाव. हे बघा मालेगाव. रोशन हे नाव, त्याचं नाव काय याचं? साहिल. सॉरी, साहिल. आता बघ, आला का ब्लॉग मध्ये तू? आता बोल, काय बोलायचं? हे घे माईक, काय बोलायचं ते बोल आता. बोल. सब्सक्राइब करो, लाइक करो, फॉलो करो. हाँ? बस. तू करेगा की नहीं? मैं करूँगा ना. चलो भाई, छोड़ते हैं इनको. वही मराठी ब्लॉग आहे आपला. उडूया आणि निघूया आता. या आपल्या
बस का काय घेऊ आज? सरप्राईज आपण निघालोय आता घरी. बघा हे बघा पोस्टर. गव्हर्नमेंट फक्त सांगत आहे की पोस्टर लावणे चुकीचं आहे, पोस्टर लावणे चुकीचं आहे, ऍक्शन घेणार, पण कोणी ऍक्शन घेत नाही मित्रांनो, काही गरज नाही. आणि सर्व त्यांचेच पोस्टर येतं, राजकारणी लोकांचेच, आणि तेच बोलतायत की पोस्टर लावणे चुकीचं आहे, हे करणं चुकीचं आहे, आणि सर्वात जास्त पोस्टर त्यांचेच, बाकी दुसरं कोणाचं दिसणार नाही तुम्हाला. नाही तर कुठेही बघा तुम्ही, तालुक्यात जा, कोणत्याही गावात जा, शहरात जा, जिल्ह्यात जा, कुठेही जा, त्यांचेच पोस्टर आणि त्यांच्याच बोंबा. सर्वांना त्रास होतो आणि त्यांचेच पोस्टर सर्व. तर जाऊ द्या, काय करायचं आपल्याला. तर भाऊ तुम्ही टाइम बघा एकदा आपल्याला. आता हे बघा, हेच झाला 1:24, म्हणजे 1:30 वाजलाय. आता आपल्याला घरी जायला वाजणार आपल्याला 2, म्हणजे झोपायला 2 वाजतील आपल्याला. आणि भावांनो, आपल्याला सकाळीच ना आपल्याला जायचं आहे भोकरदन, वाशिमवरून. आणि ते पण किती वाजता? सकाळी 6 वाजता मित्रांनो. म्हणजे आता बघा, 2ला झोपायचं आणि 6ला उठून जायचं म्हटल्यावर आपली झोप किती होणार आहे? 4 तास. लय अवघड आहे मित्रांनो गाडी चालवणं. म्हणजे आपण झोप तर कव्हर करणार आहे. आता आज जर आपली झोप नाही झाली रात्री, तर आपण काय करणार? उद्या कस्टमरला सोडलं ना जिथे सोडायचं तिथे, तर तिथे आपण झोप घेणार. म्हणजे आपली जी रात्रीची झोप आहे तिथे कव्हर होऊन जाणार. तर चला, आपण तर निघलोय आता घरी. आता डायरेक्ट भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, कारण की आता मला पण झोप येत आहे. लवकर गाडी घरी पोहोचवतो आणि झोपी जातो. तर भेटू मित्रांनो घरी जाऊन. म्हणजे की आता डायरेक्ट घरी जाऊन नाही मित्रांनो, डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्येच आता भेटू आपण. तर मित्रांनो चला, शुभरात्री.